आपल्यासोबत आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आहेत। प्रतापराव, तुम्ही आज पदभार स्वीकारला आणि तुमच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरेंचा आणि एकनाथ शिंदेंचा फोटो लागतोय। कसं वाटतंय दिल्लीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर? हे बघा, आदरणीय नरेंद्र मोदीजींनी मला त्या ठिकाणी आयुषचा संपूर्ण पदभार आणि आरोग्य मंत्र्याचा राज्यमंत्र्याचा पदभार मला कालच्या खातेवाटपामध्ये त्या ठिकाणी दिला आणि आज त्या ठिकाणी आरोग्य राज्यमंत्री म्हणूनही मी कार्यालयामध्ये जाऊन माझा पदभार स्वीकारला आणि आयुष मंत्रालयामध्ये जाऊनही मी त्या विभागाचा पदभार त्या ठिकाणी आज स्वीकारलेला आहे। आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी जो एक 100 दिवसाचा रोडमॅप तयार केलेला होता त्यानुसार आज अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आम्ही त्यांचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी घेतलं आणि निश्चितच या सगळ्या कामाला सुरुवात करून हा रोडमॅपमध्ये जी काही आम्हाला कामं करायची आहेत ती 100 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। साहेब, दुसऱ्या बाजूला एक विधान आले सरसंघचालक मोहन भागवतांचं मणिपूरच्या विषयामध्ये, तुम्ही कसं पाहता याकडे सरकारचे घटक म्हणून? हे बघा, मणिपूर हा विषयाबद्दल मला काही जास्त माहिती नाही, पण सरसंघचालक हे नेहमी करता एक मार्गदर्शक म्हणून देशाच्या हिताच्या बाबतीमध्ये म्हणून काही गोष्टी काही उल्लेख त्या ठिकाणी करत असतात आणि मणिपूरमध्ये जे चाललं आहे याचं काही त्याच्याबद्दल काही कोणी खुश आहे अशातला भाग नाही। सगळ्यांना त्या ठिकाणी चिंता आहे त्या विषयाची की लवकरात लवकर ते शांत झालं पाहिजे आणि तिथं जे काही वातावरण तयार होते ते त्या ठिकाणी शांत होऊन एक चांगले लोकांनी विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे गेलं पाहिजे। सर, जे खासदार संपर्कात असल्याचं म्हटलंय तर त्यावर अशी बातमी येते की तुमच्या संपर्कात ठाकरेंचे काही खासदार आहेत। हे बघा, तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की ठाकरे गटाचे नेते संजय राऊत वगैरे रोज सकाळी उठल्यानंतर हे सरकार 8 दिवसात पडणार, 15 दिवसात पडणार, मध्यावधी होणार, हे ज्यावेळेस इतक्या बहुमतामध्ये सरकार आहे 300पेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा आदरणीय नरेंद्र मोदीजींना आहे, तरीसुद्धा अशा वल्गना हे लोक करतात। याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये भीती आहे की आपले खासदार आमदार हे महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि ते फुटू नयेत, तिकडे जाऊ नयेत म्हणून त्यांना थांबवण्यासाठी वारंवार अशा ह्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहे की अरे तिकडे कशाला जातात, तेच पडणार आहेत, आपलं सरकार येणार आहे। पण हे सरकार 5 वर्ष चालणार आहेत आणि लवकरच आमचं जे बहुमत आहे नरेंद्रजी मोदीजींचं जे आज 300च्या पार गेलेलं आहे लवकरच ते 325पर्यंत सुद्धा गेलेलं दिसेल। नाही, पण महायुतीच्या संपर्कात म्हणजे तुमच्याही संपर्कात असू शकतात, तुम्ही महायुती शिवसेने लोक आपापल्या हिशोबाने पुढच्या ह्याच्यातून राहू शकतात, आमच्याही संपर्कामध्ये त्यांचे खासदार आणि आमदार नक्की आहेत। पण आपल्या त्या ठिकाणी स्प्लिट करण्यासाठी काही विशिष्ट संख्येची आवश्यकता असते, तो आकडा जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत लोकांना एक्सपोज करणं बरोबर नाही। अजून एखादा स्प्लिट होऊ शकतो। हां, मग हे जर यायचं असेल तर स्प्लिट करूनच यावं लागतं ना, असं 1-1, 2-2 थोडे येणार आहेत। पण असंतोष त्या ठिकाणी निश्चित त्यांच्या लोकांमध्ये निवडून आल्यानंतरही आहे। तर आपल्यासोबत होते नवनिर्वाचित आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ज्यांनी म्हटलंय की माझ्याही संपर्कात आमच्याही संपर्कात खासदार आहेत। संजय राऊत जसे दावे करतात त्या दाव्यांना काही अर्थ नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मेंद्र झहासह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।